विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप मजेशीर स्टोरी पाहणार आहोत आल्फ्रेड डनिल यांच्याबद्दल। आल्फ्रेड डनिल हे लंडनमधील एका चर्चमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते। त्या काळी चर्चचा असा नियम होता की प्रत्येक कामगाराने काही ना काही थोडेफार शिक्षण झाले पाहिजे, पण आल्फ्रेड यांचे कोणतेही शिक्षण नव्हते। पण चर्चचा जो फादर होता तो असेच काही नियम धाब्यावर बसवणार होता आणि म्हणून आल्फ्रेड हे चर्चमध्ये काम करू शकत होते। पण काही वर्षानंतर तो वृद्ध फादर निवृत्त झाला आणि त्याच्या जागी एक तरुण व्यक्ती प्रमुख म्हणून तेथे आले। त्या प्रमुख व्यक्तीने आल्फ्रेडना सांगितले की तुम्हाला शिक्षण काहीतरी पूर्ण करावे लागेल। पण आता आल्फ्रेड यांचे सुद्धा वय झाले होते आणि त्यांना ते शक्य नव्हते। मग असेच एके दिवशी लंडन मधील ब्रॉड स्ट्रीटवर चालत असताना त्यांना सिगारेट ओढण्याची तलब निर्माण झाली। तेव्हा त्यांनी त्या रस्त्यावर इकडे तिकडे बघितलं, पण तिथे एकही दुकान नव्हते। शेजारील बारक्या छोट्या गल्लीमध्ये त्यांना सिगारेटचे दुकान सापडले आणि तेव्हा त्यांना सुचले की आपण या रस्त्यावर एखादे सिगारेटचे दुकान टाकूया। मग त्यांनी चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी ब्रॉड स्ट्रीटवर एक दुकान टाकले। थोड्या दिवसांमध्ये ते दुकान खूप चालायला लागले आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळत होता। नंतर त्यांना असे कळाले की आपल्याकडे येणाऱ्या गिरायकांमध्ये समोरच्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने सुद्धा भरपूर लोक येत आहेत। तेव्हा त्यांनी रस्त्याच्या पलीकडे सुद्धा दुकान टाकले। काही दिवसातच त्यांचं एकाची दोन, दोनाची चार आणि 3 वर्षामध्ये एकूण 16 दुकाने झाली। आता डनिल हा लंडन मधील खूप मोठा ब्रँड झाला होता। त्यांना स्वतःचे आता ते सिगारेट बनवत होते आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तंबाखूची गरज निर्माण झाली होती। त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील 2 शेतकऱ्यांबरोबर करार केला। त्या करारासाठी जेव्हा ते गेले तेव्हा तो कराराचा कार्यक्रम एक मोठा सार्वजनिक समारंभ झाला होता, कारण त्या कार्यक्रमाला तेथील गव्हर्नर, सिनेटर हे सर्वच आले होते। करारावर सर्व लोकांनी स्वाक्षरी केल्या, पण आल्फ्रेड डनिल यांनी मात्र अंगठा उमटवला। हे पाहून तेथील गव्हर्नर खूपच प्रभावित झाले। ते त्यांना म्हणाले की तुम्ही अशिक्षित असून सुद्धा तुम्ही एवढे यश प्राप्त केले आहे। जर तुम्ही शिकलेले असताल तर किती मोठे यश प्राप्त केले असते। यावर डनिल हे हसले आणि त्यांनी उत्तर दिले, जर मी शिकलेलो असतो तर आताही चर्चमध्ये सफाई कामगार म्हणूनच काम करत राहिलो असतो। धन्यवाद।